मी आपलं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनल हंसराज मराठी सिंदबादमध्ये स्वागत करतो। आज आम्ही सकाळी पहाटे 5 वाजता दापोलीहून अंजर्लेला जायला निघालो आहे। हे अंतर 25 किलोमीटरचं आहे। साधारण पाऊण तास ते 1 तास लागतो। रस्ते वळणावळणाचे आहेत आणि अंजर्लेला जायचं कारण हे की तिथे फेब्रुवारी ते एप्रिल असा टर्टल फेस्टिवल अरेंज केलेला असतो। रिडले जातीची जी कासवं आहेत त्यांची वीण तिथल्या समुद्रावर होते आणि तिथे कासवं जी आहेत ती येऊन फेब्रुवारीच्या सुरुवातीला हजारो अंडी घालतात। तिथले जे ग्रुप्स आहेत पर्यावरणवादी ते लोक ही अंडी गोळा करून आणि एका ठिकाणी प्रोटेक्शनमध्ये ठेवून ती उबवतात आणि जसजशी ती उबतील त्या अंड्यातनं पिल्लं बाहेर पडतील तसतशी ती समुद्रकाठावर आणून सोडतात। असा हा त्यांचा उपक्रम चालतो। तो आता सध्या चालू आहे। तो जवळपास 27 एप्रिलपर्यंत चालेल। हे आम्ही आता त्या अंजर्लेच्या पुलावरनं क्रॉस करतो आहे। कड्यावरचा जो गणपती आहे त्या बाजूला हा रस्ता जातो। तिथे साधारणतः सकाळी 6 वाजता अंडी एका घमेल्यातनं आणतात समुद्राच्या रेतीवरती आणि ती सोडायला सुरुवात होते। त्यामुळे तिथे 6 वाजता तुम्ही हजर असायला पाहिजे। ती एकदा सोडून दिली आणि ती समुद्रात गेली की सकाळचा तो इव्हेंट संपला। तुम्ही उशिरा गेलात तर तुम्हाला ते दृश्य पाहता येणार नाही। त्याच्यामुळे तुम्हाला 6ची वेळ पाळणं आवश्यक आहे। आता हे आम्ही त्या अंजर्लेचा जो समुद्रकिनारा आहे तिकडे आम्ही चाललेलो आहोत। पुढचा बराचसा रस्ता हा थोडा कच्चा आहे, खूप वळणावळणाचा आहे आणि अगदी शेवटी समुद्रकिनारी पार्किंग बऱ्यापैकी खरं म्हणजे जागा आहे। पण आजचा आमचा जो अनुभव आहे तो आता पुढे दिसेलच। हे आम्ही आता गावात अंजर्ले गावात शिरलो आहे आणि समुद्रकिनाऱ्याकडे ती जी वाट आहे तिकडे आम्ही चाललो आहे आता। हे आता समुद्रकिनाऱ्यावर आम्ही पोचलो आहोत। प्रचंड गर्दी आहे, बऱ्यापैकी गर्दी आहे, प्रचंड नाही म्हणता येणार। आणि लोक जागा मिळेल तिथे गाड्या पार्क करतात आहेत, कारण समुद्रावर ज्या गाड्या पार्क केलेल्या आहेत त्या सिस्टमॅटिक उभ्या केलेल्या नसल्यामुळे तिथे वास्तविक किनाऱ्यावर खूप जागा आहे, पण ते सिस्टमॅटिक उभं केलेलं नसल्यामुळे तिथे अडचण होत होती, वेळ लागला आम्हाला। त्याच्यामुळे इकडे आता हे समोरची गर्दी पाहताय तुम्ही, इथे साधारण 2 चौकोन करून 2 बाजूला ते अंडी सोडतात घमेल्यातनं। ती पाण्यापासून मुद्दाम दूर सोडतात की ती कासवं रेतीतनं चालत 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 पाण्यात एंट्री घेतात। तोपर्यंत तुम्हाला ती बघता येतात आणि समुद्राच्या ज्या लाटा असतात त्या लाटांमुळे ती बऱ्याच वेळा परत मागे फेकली जातात, परत पुढे जातात, असा खेळ चालतो। आता हे इथे तुम्ही बघू शकता, ही सध्या समोर आपल्याला 2 कासवं दिसतात आहेत आणि हे हळूहळू समुद्राच्या पाण्याकडे सरकतात आहेत। भरतीची जेव्हा मोठी आहट येईल आणि त्यांच्यापर्यंत पोचते तेव्हा ते त्या पाण्यामध्ये आतमध्ये जातात। पुष्कळ वेळा ते परत काठावरती त्या लाटांमुळे परत काठावर येतात आणि हे तिथे जे व्हॉलेंटियर्स आहेत NGOचे
जे ही कामं करतात ते लक्ष ठेवून असतात. ती पिल्लं परत जर पाठीमागे आली तर त्यांना परत पाण्यात नेऊन सोडतात. आता इथे तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणावर, किती मोठ्या संख्येने लोक ही गंमत बघायकरता जमलेले आहेत. तर आता तुम्ही पण एन्जॉय करा हा कासव महोत्सव. आता इथे आज त्यांनी एकंदरीत 16 कासवांची पिल्लं सोडलेली होती. ही अगदी नवीनच जन्माला आलेली पिल्लं आहेत. तर 16 जी होती ती 8 एका बाजूला 8 एका बाजूला अशी सोडली होती. पैकी मी पोचेपर्यंत 4-4च दोन्हीकडे उरली होती आणि 3-3 4-4 पाण्यात निघून गेली होती. तर आता ही एका बाजूला 4 एका बाजूला 4 अशी दिसतात आहेत पिल्लं आणि त्यांचं मार्गक्रमण चालू आहे समुद्राच्या दिशेने. आणि मग हा महोत्सव आटोपल्यानंतर उत्सव महोत्सव ती सगळी एकदा पाण्यात निघून गेल्यावर मग थोडा वेळ समुद्रावरती फेरफटका मारून आणि आम्ही तिथून परत निघालो दापोलीच्या दिशेने. तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. सबस्क्राईब करायचे काही पैसे नाही पडत. सबस्क्राईब केल्यामुळे माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स जे आहेत ते तुम्हाला येत राहतील. तेव्हा आता इथून पुढे कासव बघायची मजा लुटूया.
ते दापोली असा प्रवास कारने सुरू केलेला आहे। माझ्यासोबत माझा मित्र मुंबईचा चंद्रन अय्यर हा सुद्धा होता। तर आम्ही दोघं आता परत दापोलीकडे चाललो आहे। दापोलीला पोहोचल्यानंतर हॉटेलवरती जाऊन आम्ही ब्रेकफास्ट करू आणि त्याच्यानंतर परत रूमवरती जाऊ।
ब्रेकफास्टमध्ये आम्ही आज घावणं आणि चटणी असं घेतलं होतं. गरम गरम घावणे छान लागत होते. आता यानंतर आम्ही रूमवर परत वापस जाऊ.